चला आता निवांत बसली आहे. आता मुलगी पण कॉलेजला गेली. मिस्टर आज सकाळी 7 वाजताच गेले. त्यांना डबा तर 2 दिवस झाले नाहीच घेऊन जाते, तिकडेच खातात. आणि घरामधली पण बरीचसे कामं झालेले आहेत. कपडे धुवून झालेले आहेत, वॉशिंग मशीन लावली होती, कपडे झाले. आज 2 दिवसांनी आज मशीन लावली होती, कपडे झाले आणि लादी वगैरे सर्व झालेली आहे. मग सर्वजण घरातली गेल्यानंतरच मी माझी जी काय देवपूजा वगैरे असते ती करायला घेते. निवांतपणे करायला मिळतात. आज देव स्वच्छ पण करायचे आहेत. मी देव कसे स्वच्छ करते तर आज तुम्हाला मी दाखवते. पाणी थोडंसं झालं. आता ही काल दाखवलेली तुम्हाला होती ती चमक धमक पावडर, ती थोडीशी भांड्यामध्ये घेते अगोदर. चांदीचे देव साफ करायला मी रुपेरी वापरते नाही तर कधी कधी आपल्या चमक धमकने पण घासते मी. त्याने पण छान होतात, पण ह्याने घासले की जास्त कष्ट नाही पडत, लवकर क्लीन होऊन जातं. पण थोडे लगेच डाग पडतात. आता मी गणपती बाप्पाला आणि लक्ष्मी देवीला पण त्यानेच पुसून चांगलं कॉटनला लावून चांगले स्वच्छ केले. बघा किती छान मस्त स्वच्छ झाले. बघा चमक धमक पावडर लावून किती स्वच्छ देव साफ झालेले आहेत. किती मस्त एकदम चकचकीत दिसत आहेत देव. आता मी देवाऱ्याला साफ करायसाठी बघा किती काळा काळा झालाय तो देवारा. त्याला साफ करायसाठी मी 2 चमचे हँडवॉश घेतलाय. 2 चमचे हँडवॉश घेऊन त्याच्यामध्ये 1 पॅकेट इनोचं घालायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं. फेटल्यावर त्याचा चांगला फेस येतो आणि मग ते फेस आलेला चांगला हे करून मग आपण एखादा चांगला नवीन स्क्रबर घेऊन तो मंदिराला लावून चांगलं घासायचं. घासून थोडं 2-3 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आणि नंतर मग त्याला ओला असा रुमाल घेऊन त्याने स्वच्छ पुसून काढायचं. बघा किती छान स्वच्छ झालं मंदिर. आणि ते दोन्ही बाजूचे लटकन पण आज धुवून काढले, स्वच्छ करून काढले. हा स्वामींचा फोटो माझ्या बहिणीने मला दिला. मी 11 गुरुवार करायच्या आदल्या दिवशी मी स्वामींच्या मंदिरात गेलेले, तर मला फोटो घ्यायचाच होता, मला असाच पाहिजे होता. मग तिथे मला तो फोटो दिसला. मी पाया पडून स्वामींच्या मंदिरातनं बाहेर आली तर हा फोटो दिसला मला. मग परत मी आली, तो फोटो घेतला आणि परत दादरमध्ये स्वामींच्या मठात जाऊन परत तो स्वामींच्या चरणी लावून मग मी घेऊन आले तो फोटो घरी. आज मंगळवार आहे ना, मंगळवारची मी देवपूजा करते आणि गुरुवारची करते. 2 दिवस करते मी देवपूजा. त्यावेळेला सगळं देव वगैरे स्वच्छ करून सर्व कपडे वगैरे चेंज करते. आणि हा लक्ष्मी मातेचा पण फोटो आहे, लक्ष्मी मातेची पण पूजा वगैरे सर्व करून घेते. मंगळवारचा आणि गुरुवारचा 2 दिवस मी ठेवलेले आहेत पूजेसाठी. पण कधी कुठे गेलं वगैरे तर ते होत नाही तसं. आत्ताच मी अक्कलकोटला पण जाऊन आली. माझे 11 गुरुवार झाले, त्याच्यानंतर मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेली. मला खूप बरं वाटलं. माझ्या कधीपासूनची इच्छा होती की मला अक्कलकोटला जायचं आहे, पण स्वामींच्या इच्छेपुढे आपलं काही जेव्हा स्वामींची इच्छा असते त्याच वेळेला ते सर्व शक्य होतं. मी आता मंगल कलशाची स्थापना करत आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं त्यामध्ये घालून. आज माझ्याकडे पानं होती म्हणून मी पानं लावते, खाऊची पानं, ती पानं लावते आणि मग मंगल कलशाची स्थापना करते. मंगल कलश स्थापन करायच्या त्या कलशाच्या खाली ताटामध्ये थोड्या प्लेटीमध्ये तांदूळ ठेवते. आता मी स्वस्तिक पण काढून घेतलं आणि मंगल कलशाची स्थापना करून मंदिरामध्ये नारळ आणि देवीचा मुकुटा लावलेला आहे ते ठेवून स्थापना करणार. हे तांदूळ पण मी बरोबर घेतलेले आहेत. माझी पूजा बघा किती छान झाली. मस्तपैकी खूप
मस्त वाटत आहे, प्रसन्न वाटतं मला तरी. वाजले बघा किती 2:30. माझी पूजा नेहमी 11:30ला मी चालू केलं होतं, तर 11:30 ते 12-12:30 वाजेपर्यंत झाली असती, पण ते ॲडजस्ट करा, हे करा. पण काय काय गोष्टी आपल्याला आवडतात म्हणून त्या जोपासण्यासाठी आपल्याला काय ना काहीतरी करावं लागतं. म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मंदिर पण बघू शकता किती क्लीन झालं आहे ते. पहिला कसं होतं, काळं दिसत होतं, आता नाही एवढं दिसत आहे. किती छान दिसते बघा. आणि ही पूजा माझी, एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावलेला आहे. अगरबत्ती आणि धूप वगैरे लावल्यावर ना एवढं छान मस्त घरामध्ये पॉझिटिव्हिटी, चांगले व्हायब्रेशन येतात आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि ज्या दिवशी आपण पूजा करतो, सर्व काही देवांना स्नान वगैरे घालतो, त्या दिवशी एवढं छान वाटतं. चला आता या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.